तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊ असं जळगाव शहरातील सराफ व्यावसायिकांनी भूमिका घेत म्हटलंय। मात्र सराफ व्यवसायावर अवलंबून असलेल्या जळगाव शहरातील हजारो कुटुंबांना त्याचा फटकाही बसणार आहे। एका वर्षात जळगावच्या सराफ बाजारात तब्बल 5,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होत असते। असंख्य कारागीर, कर्मचारी आणि सराफ व्यावसायिक या व्यवसायावर अवलंबून आहेत। या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांना या निर्णयाचा फटका बसणार असल्याचं हे चित्र आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। ग्राहकांनी वर्षभर तरी किमान सोनं खरेदी करू नये असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे। जर आपण जळगावचा विचार केला तर जळगाव सुवर्णनगरी म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी वर्षभरात तब्बल 5,000 कोटींपेक्षा अधिक उलाढाल सराफा व्यवसायामध्ये होत असते। याचा पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाचा नेमका परिणाम कसा जाणू शकतो, सराफा व्यवसाय यापुढे जळगावचा कसा राहील याबाबत आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, जर बघितलं तर सुवर्णनगरी म्हणून जळगाव ओळखले जाते। मोठा व्यवसाय या ठिकाणी सराफा मार्केटच्या माध्यमातून होतो। तर पंतप्रधानांच्या वक्तव्याकडे, आव्हानाकडे तुम्ही कसं बघता? आता जे आवाहन केलं आहे हे देशाच्या हितासाठी केलेलं आहे। जे ज्या हिशोबाने डॉलरचे इंडियन रुपी जो आहे हा कमजोर झालेला आहे, 90 रुपयाचा तो आता 95 रुपये आता झालेला आहे। तर कुठेतरी त्याला कंट्रोलमध्ये आणण्याची गरज होती। आणि ऑइल आणि सोनं हे बाहेरून इम्पोर्ट होतं, हे घेताना डॉलरमध्ये घ्यावं लागतं। पण ऑइल ही डेली गरज आहे, मोठी गरज आहे। आणि दुसरीकडे सोनं हे फक्त लक्झरी प्रोडक्ट आहे। तर कुठेतरी जर ग्राहकांनी ज्वेलरी कमी खरेदी केली एका वर्षात, हे जर आव्हान जर स्वीकारलं तर ऑफकोर्स याच्याने चांगला फायदा होईल। इंडियन इकॉनॉमी जी आहे ही सुधरेल, सोन्याची इम्पोर्ट हे कमी होईल आणि इंडियन रुपी जो आहे 95चा कंट्रोलमध्ये येईल आणि थोडासा कमी होईल। जर विक्री कमी झाली तर बनलं कमी तर कारागीरला काम भेटणार नाही आणि कुठेतरी मोठा इफेक्ट पडेल। पण एक वर्ष हा काही मोठा काळ नाही आहे। तर ऑफकोर्स ज्वेलरी इंडस्ट्री याला सांभाळू शकते। पण दुसरीकडे जर देशाचा याच्यात फायदा होतोय, जर इंडियन रुपी हा स्ट्रॉंग होतोय तर ऑफकोर्स या आव्हानाचा आम्ही स्वागत करतो। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।